तर आता किल्ले भोपतगडला आपण बाय बाय करूया। बघू शकता किती चौकोनी दगड पूर्ण साईडनी, पूर्ण अलग अलग पायऱ्या त्या साईडला, अलग अलग सगळं। तर उतरू राहिले खालती, पूर्ण इकडं विषय आहे मस्त। पावसाळा आले तेव्हा पण मस्त होता, आता मस्त आहे। पूर्ण ही इमारत आहे, पूर्ण आहे इतका तिथून शॉर्टकट पण आहे थोडासा, पूर्ण अशी भिंत आहे। आता बाय बाय करूया, आता सीधा रस्त्याला जाऊया खालती आणि भेटूया आता अलग नवीन ब्लॉग मध्ये। आता ब्लॉग इथंच, आता बरेच व्हिडिओ येतील भोपतगडचेच पहिले, नंतर बघूया मस्तपैकी आहे। बरेच काय काय येतील, रहस्यमय होता। मी कधी कोणाकडे बघितलं नाही, पण ते मी बघितलं तिकडं। तर काय करूया आता, थोडी आनंद पण होते इतका काय काय बघायला। तर या तुम्ही पण विजिट करा महाराष्ट्र स्टेट, डिस्ट्रिक्ट पालघर आणि तालुका जव्हार, सिटी ऑफ वॉटरफॉल्स भोपतगड। जव्हारवरून 20 किलोमीटर आहे, ठाणेपासून जव्हार। भोपतगड 130 किलोमीटर, मुंबईपासून 147 जव्हार। नंतर मग आपला भोपतगड 20 किलोमीटर, चुम्मेश्वरी के दिल में आणि मस्त व्ह्यू आहे। छत्रपती शिवाजी महाराज पद्म स्पर्शनी आणि पावन झालेली भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराज पद्मस्पर्श स्थळ शिरपामाळ आणि जव्हार ही त्यांच्या पद्मस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। त्यात हा एक गड आहे आपल्या जवळ, जव्हारमध्ये, पालघरमध्ये। म्हणजे पालघरमध्ये तिकडे आहेत अलग फोर्ट, इकडे तो नाशिकमध्ये बरेच फोर्ट आहेत, पण आपल्या जव्हार मोखाड्यात पण तिथे लगेच ब्रह्मगिरी वगैरे, पण जव्हारमध्ये आपल्याला एक हा फोर्ट भेटतो, तुम्ही विजिट करू शकतात। मस्त आहे, पूर्ण दाखवला आहे। मोठा ब्लॉग पण येईल मराठीमध्ये ऑलरेडी, पावसाळ्याचा हिंदीमध्ये ब्लॉग आहे, तुम्ही तो पण बघू शकतात कारण 240 ला, आणि हा मराठीमधून येईलच थोड्या दिवसात, म्हणजे उद्या किंवा परवा। तर चला, व्हिडिओ आता सपासप पडतच राहतील। ओके, चलो अभी मैं चलता हूँ इधर से। ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र।